बारामती निवडणुकीसाठी हालचालींना वेग आलेला आहे। जय पवार बारामतीमध्ये युवकांचा मेळावा घेणार आहेत। उद्यापासून सुनेत्रा पवार बारामतीमध्ये मुक्कामी असतील। सुनेत्रा पवार सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार आहेत। तर बारामती पोटनिवडणुकीसाठी हालचालींना वेग आलेला आहे। जय पवार बारामतीमध्ये युवकांचा मेळावा घेणार आहेत। उद्यापासून सुनेत्रा पवार बारामतीमध्ये मुक्कामी असतील। सुनेत्रा पवार सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी जावेद मुलानी आपल्यासोबत आहेत। जावेद, बारामती पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीने तयारी सुरू केलेली आहे। सुनेत्रा पवार बारामतीमध्ये मुक्कामी असतील, सोबतच जय पवारही मेळावे घेणार आहेत। नक्कीच बारामती विधानसभा मतदारसंघाची जी आहे ती पोटनिवडणूक दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता होणार आहे आणि त्याच्या हालचालींना वेग आलेला आहे। कारण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या देखील आता बारामतीत मुक्कामी दाखल होणार आहे। परवा म्हणजेच सोमवारी 6 एप्रिल रोजी त्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। दरम्यान आज जे आहे ते जय पवार हे बारामतीत आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बारामती तालुका असेल किंवा शहर असेल यांच्या कार्यकर्त्यांचा जो आहे तो प्रमुख असा आढावा बैठक घेणार आहे। प्रमुख कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। बारामतीतील राष्ट्रवादी भवन या ठिकाणी जय पवार हे आज उपस्थित राहून यांच्याशी मार्गदर्शन करणार आहेत आणि सोमवारी जे आहेत ते सुनेत्रा पवार यांचा उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा भाजपचे आणि राष्ट्रवादीचे बडे नेते देखील उपस्थित राहण्याची देखील आता शक्यता राजकीय सूत्रांकडून वर्तवली जात आहे। नक्की जावेद, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।